मुंबईवरून एसीपी विशाखा चौधरी मॅडम आल्यात. मुंबईवरून? हो सर. ठीक आहे, तू थांब इथेच, मी जाऊन येतो. सर, मी माझ्या मुलीजवळ इथे बसू प्लीज? इंस्पेक्टर दहिवाते मॅडम. नमस्कार इंस्पेक्टर. एसीपी चौधरी, इंस्पेक्टर विजय भोसले. मी इन्स्पेक्टर दहिवाते. सावनी मिरजकरची केस आमच्याकडे होती, त्या संदर्भात जरा बोलायचं होतं. अच्छा, काही इंटिमेशन न देता तुम्ही आमच्या पोलीस स्टेशनमध्ये आलात? आम्ही पोलीस आहोत म्हणून आलो. हे बघा दहिवते, केस थोडी कॉम्प्लिकेटेड आहे. आम्ही सांगतोय ते तुम्ही जर समजून घेतलं ना तर बरं होईल. हे बघा मॅडम, मी काय म्हणतो ना ते पहिल्यांदा ऐकून घ्या. आमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये इथे फायरिंग झालेलं आहे. बोर्डी हे आमचं छोटंसं गाव आहे, मुंबईसारखं गुन्हेगारीला सरावलेलं शहर नाही. आज आमच्या गावात रेग्युलर गँगवॉर झालाय आणि याचा छडा तर आम्हालाच लावा लागेल ना. नाही नाही, तुम्ही तुमच्या मुंबईचं सगळं गँगवॉर सांभाळा, मी बघतो इकडे काय आहे ते. आणि त्या श्रद्धा मिरजकर त्यांचे वडील, ते नाव काय? व्यंकट सावंत. हा, व्यंकट सावंत. अहो, हे सुद्धा इन्व्हॉल्व होते ना त्या गँगवॉर मध्ये. त्यात एका माणसाचा जीव गेला आणि 6 माणसं जखमी आहेत. म्हणजे 1 मर्डर आणि 6 हाफ मर्डर. तर तुम्हाला सिरियसनेस कळतो का नाही? त्या श्रद्धा मिरजकर आणि व्यंकट सावंत याच्यामध्ये काय इन्व्हॉल्व होते? त्यांच्याकडे हत्यार आली कुठून? त्यांच्याकडे लायसन्स आहे की नाही? आणि मुळात त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड काय आहे तो तर मला चेक करावा लागणार आहे आणि त्यासाठी मला अटक करावी लागणार मॅडम. मी काय म्हणते सर, आपण जरा प्लीज आज जाऊन बोलूया का? मला एक कळत नाही मॅडम, तुमचं ज्युरिस्डिक्शन सोडून तुम्ही इथे कशाला आलायत? मी सगळं एक्सप्लेन करून सांगते तुम्हाला, तुम्ही प्लीज चला. चला, सगळं एक्सप्लेन करून सांगते. काही अवघड कॉम्प्लिकेटेड नाही आहे. चला या प्लीज. भोसले. हे बघा मॅडम, मिरजकर बाप लेकीने लोकांना जखमी केले, अहो नडग्या पडलेत त्यांच्या. आणि हे सगळं करताना काही लोक दुसरे होते त्यांच्यासोबत. अर्थात ते कोण होते हे तर मी शोधून काढेनच, पण या चकमकीत 1 जण ठार झालाय मॅडम. अहो मर्डर चार्ज लागू शकतो आणि त्यात हे ह्युमन ट्रॅफिकिंगचं मॅटर आहे. एवढं मोठं स्कॅन्डल आमच्या गावामध्ये इथे होतंय. तुम्ही मुंबईवरून इथे येणार आणि आम्हाला सांगणार की आरोपीचा चार्ज आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही इथे कपडे शिवत बसायचं आणि तुम्ही इथे येऊन ते कपडे घालायचे आणि फोटो काढायचे का? म्हणजे तुम्हाला या केसचं क्रेडिट सोडायचं नाहीये का? एवढं मोठं स्कॅन्डल उघडकीस आलं, त्याचं क्रेडिट घ्यायचंय का तुम्हाला? ह्या तुम्ही. आम्ही ते क्रेडिट मागतच नाही आहोत, काही प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या ज्युरिस्डिक्शन मध्ये काही तरुण मुलींना आणण्यात आलं, इथून त्यांना बाहेर देशात नेण्यात येणार होतं. तुम्हाला याची खबर मिळाली, तुम्ही कारवाई केली, तुम्ही त्या तरुणींना वाचवलं, तुम्ही गुन्हेगारांना अटक केली. असंच छापून आणू आपण. बाकीचे आरोपी आहेतच तुमच्याकडे, ते तुमच्याकडेच राहू दे. तुम्ही फक्त श्रद्धा मिरजकर, सावनी मिरजकर आणि व्यंकट सावंत ह्यांना आमच्या हवाली करा, कारण त्यांचा ह्या केसशी काहीही संबंध नाहीये. संबंध नाही? संबंध नाही कसा? मी त्यांना रेड्यान पकडले आणि बेकायदेशीर हत्यारं होती त्यांच्याकडे मॅडम. त्याच्यासाठी श्रद्धा मिरजकरांचं वेगळं कारण होतं, कारण श्रद्धा मिरजकर एक आई आहे आणि त्यांच्या मुलीला शोधण्यासाठी त्यांच्या मुलीला शोधण्यासाठी आल्या होत्या त्या. आणि सावनी मिरजकरची अवस्था तुम्ही बघताय की नाही सर, ती खोटी नाहीये, कळतंय की नाही तुम्हाला? म्हणून एवढ्याशा कारणासाठी मी त्यांना सोडू शकत नाही ना मॅडम. कळलं का तुम्हाला? ठीक आहे, दुसऱ्या कुठल्या कारणासाठी तुम्ही सोडू शकता का ते बघूया आपण. काय करताय तुम्ही? हा बोल विशाखा. हा सर, मी बोर्डीमध्ये आलेले आहे, पण थोडा ना ऍडमिनिस्ट्रेशन लेवलचा प्रॉब्लेम होतोय. तुम्ही बोलाल का? इकडचे इन्चार्ज आहेत दहिभाते, सतीश दहिभाते, त्यांच्याशी बोलाल का सर प्लीज? हा दे. ओके. कोण आहेत? जॉइंट कमिशनर संजय वेंगसरकर.
जैन सर. दैवाते एसीपी चौधरी सांगतात त्याप्रमाणे व्हायलाच हवं. सर पण सर कायद्याच्या दृष्टीने हे सगळं करणं. आपण जे काही करतोय त्यांनी कायद्याचं रक्षणच होणार आहे दैवाते. आणि तुम्ही कायद्याला एवढं महत्व देताय हे ऐकून बरं वाटलं. नाहीतर आपलेच काही लोक कायदा कसा धाब्यावर बसवतात हे तुम्हाला वेगळं सांगायला नको. तेव्हा कायदा मोडायचा नाहीये, फक्त थोडा मोल्ड करायचा आहे. लक्षात आलं? आणि याचा भविष्यात तुम्हाला फायदाच होणार आहे. तेव्हा एसीपी चौधरी जसं सांगतायत तसं करा. आणि हा ही रिक्वेस्ट नाहीये, माझी ऑर्डर समजा. ओके? ओके सर. जैन सर बोला काय करायचं. एवढं सोपं होतं सगळं. हो तुम्ही नका काळजी करू, येतील ते दोघं. पाणी घ्या. बसता का जरा, बसा शांत. शी. बाबा माझ्यासारख्या माणसाने जगू नये. मी जगण्याच्या लायकीचा माणूस नाहीये. अरे असं काय बोलतोस. अजित, नाही नाही अजित, अजित नाही नाही मी जगण्याच्या लायकीचा नाही बाबा. अजित अजित तू रडू नकोस, रडू नकोस. अरे श्रद्धाने आम्हाला सगळं सांगितलंय रे. अरे तू स्वतःला दोष देऊ नकोस. उठ 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 अजित उठ. बाबा नको दोष देऊस. तू जे काय केलंस ते साऊ सुरक्षित राहावी म्हणून केलंस ना. हा नको रडू, नको रडू, रडू नको रे. नको बाबा, नको रडू, रडू नकोस. अजित बाळा इकडे इकडे बघ, माझ्याकडे बघ. माझ्या दोन्ही मुलांवर पूर्ण विश्वास आहे. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर सगळं. तू रडू नकोस रे. बघ आपल्याला सगळं आता धीर्याने घ्यावं लागणार आहे ना. तू रडू नकोस रे. आई बाबा विराज, बाबा मला माहिती तुम्ही वाईट नाही आहात, तुम्ही बेस्ट बाबा आहात. विराज सगळं व्यवस्थित लक्षात आलंय आता तुमच्या. हो मॅडम. श्रद्धा मिरजकरांचे मिस्टर अभय मिरजकर ह्यांचा काही पत्ता लागलाय का आपल्याला. आमची एक टीम त्यांना शोधायला गेलेली आहे, कळेल. बरं आता मला सांगा, श्रद्धा मिरजकर आणि सावनी मिरजकर यांना आम्ही भेटू शकतो का. हो या ना मॅडम. कमी साखरेचा चहा पण आता गोड लागला. चला भोसले. मॅडम साऊ सापडली. भोसले आपली साऊ सापडली. काय अवस्था करून ठेवली बघा. श्रद्धा मॅडम पण ती जिवंत आहे हे महत्वाचं आहे की नाही आपल्यासाठी, हो की नाही. तुमच्यासारखीच तुमची मुलगी सुद्धा खूप जिद्दी आहे. अशा परिस्थितीमध्ये टिकून राहणं खूप अवघड असतं, पण ती वाचली. तुमच्या मेहनतीला आणि जिद्दीला दाद द्यायला हवी. खरंच खूप ग्रेट आई आहात तुम्ही. सोडणार नाही मला. सोडते. आत्ता आपण इथून निघूया. सावनीसाठी मी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केलेली आहे. आपण सावनीला डिरेक्टली हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूया. तुम्ही
आलात खूप बरं झालं. ते इन्स्पेक्टर मला सांगत होते की तुम्ही काही माणसं घेऊन आलाय. कोण आहेत ती माणसं? नाही, मी नाही घेऊन आले. ती स्वतःहून झाली मला मदत करायला. ती कोण? तुमची जुनी मैत्रीण. ताई. खर तर ताई होती. तो विषय आपण इथे नको बोलूया. ऐका ना, अभय कुठे आहे काय कळायला मार्ग नाहीये. त्याला कदाचित गोळी लागली असेल. मला तुम्ही काळजी करू नका, आमची टीम आहे, ते शोधतात अभय. मॅडम, अभय मिरजकर सापडलेत. ते ठीक आहे. त्यांना आत पाठवा. ओके मॅडम. शांत. मिरजकर उठा. बसा बस. मी डॉक्टर मेघना. साऊ. वेल, मी तुमची केस फॉलो करते. न्यूजमध्ये, पेपरमध्ये मी सगळं वाचलंय. एवढ्या महिन्यानंतर सावनी सापडली, ती परत आली, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे. त्याची कंडिशन कशी आहे? केस खरंच खूप कॉम्प्लिकेटेड. म्हणजे हे बघा, मी उगाच तुमच्याशी खोटं बोलणार नाही. मोठा अडथळा हा आहे की ती ट्रॉमटाईज झाली. म्हणजे ती काही बोलू शकत नाही, ती काही सांगू शकत नाही.
कदाचित तिला बऱ्यापैकी सेडाटिव्स किंवा ड्रग्ज दिले गेलेत असा आमचा अंदाज. आता सगळं काही तिच्या रिपोर्ट्सवर अवलंबून असणार आहे. अर्थात आपण तिच्या सगळ्या टेस्ट करणार आहोत. तिच्या शरीरावर ज्या जखमेच्या खूण आहेत त्या कशामुळे झाल्यात हे मला असं बघून सांगता येणार नाही. खरं तर तिच्या जीवाला आता धोका नाही, पण कंडिशन तशी नाजूक आहे. त्याआधी आम्हाला एक गोष्ट चेक करावी लागेल. पॅरेंट म्हणून आम्हाला तुमचं कन्सेंट लागेल. तुमच्या मुलीवर सेक्शुअल असॉल्ट झालाय की नाही हे पाहावं लागेल. नाही 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 डॉक्टर. मिस्टर मिरजकर, इट्स अ प्रोसिजर. सॉरी, मी जरा ब्लंटली बोलले, पण त्याला इलाज नाहीये. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तिला काहीही बोलता येत नाही, ती काहीही सांगू शकत नाही, तेव्हा आपल्याला सगळ्या टेस्ट कराव्या लागतील. ठीक आहे, ठीक आहे डॉक्टर. मिसेस मिरजकर, मी एवढंच सांगेन की सावनी परत आली असली तरी खरी लढाई आता सुरू झाली आहे. आणि हे जे काही युद्ध आहे सावनीचं स्वतःशीच आहे. तिला जो काही स्ट्रेस झालाय, तिला स्वतःला जो काही त्रास झालाय, यातून बाहेर पडायला तिला वेळ लागेल. शरीर आणि शरीरावरच्या जखमा आपण औषध उपचार करून बरे करू, पण मनावरचं काय? तिला मेंटली नॉर्मल व्हायला खूप वेळ लागेल. पालक म्हणून तुम्हाला खूप पेशन्स ठेवावे लागतील. तिला सपोर्ट करावा लागेल, तिला समजून घ्यावं लागेल. हां, आम्ही काही करू आणि तुम्हाला सुद्धा जे योग्य वाटेल ते करावं. आमची काही हरकत नाहीये. फक्त मला माझी सावनी परत हवी, पूर्वीसारखी. नक्कीच. तुम्ही बाहेर थांबा, मी तुम्हाला बोलवते. आजोबा, व्यंकट आजोबा. पप्पा, तुम्ही साऊच्या डोक्यावर हात ठेवलात तेव्हा झटकला होता तिने. ओळखलं नसेल तिने मला, नाही का? तेवढंच असेल ना. अनोळखी माणूस म्हणून, म्हणजे तुम्हाला ओळखलं नाही म्हणून ना. पुरुषाचा नाही 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 प्लीज प्लीज तुम्ही दोघ जण शांत बसाल. डॉक्टर काय म्हणाले? टेस्ट करणार आहेत ना सगळ्या, मग नंतर कशाला तर्क लावताय तुम्ही? तसं काही झालंही नसेल, काही झालं नसेल ना. त्या दोघांसमोर हात जोडतो, प्लीज बोल नका असं काही. हा, सगळं नीट होणार आहे. म्हणून टोकिन सॉलिड. ताई, बाहेर कोणीतरी मॅडम आले, तुम्हाला बोलवत आहे. मला कोणीतरी चौधरी म्हणून आहेत. चौधरी आले. मी चौधरी मॅडम आले. मी जाऊन येतो. तुम्ही जसं सांगितलं तसं केलं आणि तुमचा अंदाज एकदम परफेक्ट होता. बोर्डीचा सर्व प्लॅन तुम्हाला हवा तसाच झाला किलवर.
बोर्डीची रमी लागली आहे. प्लॅन बी सुरू झालाय किलवर.